महाराष्ट्राचा अर्थसंकल्प काल मांडला गेला। त्या अर्थसंकल्पामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला महिला, युवक सर्व समावेशक असा हा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला माहिती आहे मागील वेळी आरोग्याची किती कोविड आल्यावर प्रॉब्लेम झाला होता, पण या अर्थसंकल्पामध्ये 3827 कोटीची जी तरतूद केलेली आहे त्यामुळे एक फार मोठा दिलासा आहे या राज्याला। जिथे तिथे हॉस्पिटल वगैरे आहे त्याला मिळणार आहे। त्याचप्रमाणे माझ्या बेलापूर मतदारसंघामध्ये मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल निर्माण होत आहे आणि या हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला जवळजवळ 700 ते 800 कोटी खर्च आहे। पण राज्य शासनाने जी जमीन दिली सिडकोकडनं, जे प्रयत्न केले त्यामुळे आज एक अद्यावत असं हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज होत आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाचं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अर्थमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार असतील, यांनी त्यावेळी जी केलेली मदत आणि आज आरोग्याला केलेली मदत याच्यातून एक फार मोठा दिलासा महाराष्ट्राला मिळणार आहे, पण आमच्या ठाणे जिल्ह्याला पण मिळणार आहे। त्याचप्रमाणे नवी मुंबईमध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये महाराष्ट्र भवन निर्माण होत आहे। आता आपल्याला माहिती असेल की आमची जी फाईल आहे ती टेंडर प्रोसिजरला हॉस्पिटलची गेली, त्याचप्रमाणे महाराष्ट्र भवन गेली 10 वर्ष मी त्याच्यासाठी लढा देत होती। ते महाराष्ट्र भवन सुद्धा या कारकिर्दीमध्ये, महाराष्ट्र शासनाच्या कारकिर्दीमध्ये आज ते टेंडर प्रोसिजरला महाराष्ट्र भवन गेलेलं आहे। मुद्दाम मी या शासनाचं अभिनंदन करीन की अयोध्येमध्ये आता बरेच लोक आमची रामाचं दर्शन घ्यायला आम्ही लोकांनी पाठवलेलं, पण काल अर्थमंत्र्यांनी जे अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सांगितलं की अयोध्येला महाराष्ट्र भवन आम्ही बांधणार आहोत आणि काश्मीरला सुद्धा महाराष्ट्र भवन बांधणार आहे। त्यामुळे मी सरकारचं, महाराष्ट्र शासनाचं आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं मी मनापासून स्वागत करत आहे की हे अयोध्येचं जे ते सुद्धा आणि काश्मीरचं लवकरात लवकर झालं पाहिजे, जेणेकरून इथून जाणारे जी महाराष्ट्रातली जी जनता आहे किंवा पत्रकारही असतील, उद्या सामान्य नागरिक असेल, त्यांची राहण्याची तिथे व्यवस्था होईल। त्यासाठी मी पुनश्च या अर्थसंकल्पामध्ये 2 विषय अजून घेतल्यामुळे मी शासनाचं अभिनंदन करते। धन्यवाद। महिलांना संरक्षण देण्याचं काम आदरणीय आमचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे करत आहेत। आपल्याला आता मला सांगा, इतके वर्ष ड्रग्स का पकडले जात नव्हते? आपल्याला माहिती असेल, मी सभागृहामध्ये लक्षवेधी घेतली होती नवी मुंबईची। पोलिसांवरती ड्रग्स असेल, चंदन चोरी असेल, गुटखा असेल किंवा लैंगिक अत्याचार असतील, या सगळ्यावर मी गेल्या अधिवेशनात लक्षवेधी घेतली होती। देवेंद्रजी गृहमंत्री झाल्या पुन्हा त्यांनी ड्रग्स माफिया कुठे कुठे त्यांचा टाकलेला जो कारखाना आहे किंवा काय, ही संपूर्ण पहिली महाराष्ट्रातून माहिती घेऊन सर्वात पहिला ड्रग्स आमच्या नवी मुंबईमध्ये पकडला गेला आणि आता कारवाई होते। म्हणून आपण काय म्हणतो की ड्रग्सचं प्रमाण आहे, अहो ड्रग्सचं प्रमाण पहिल्यापासून आहे, पण ते पकडलं जात नव्हतं। कोणाचा तरी त्याला पॉलिटिकली आसरा मिळत होता आणि हीच गोष्ट मी सभागृहात मांडत होती की कोणाचं नाही कोण, पण हे सगळं खोलून काढण्याचं काम आमचे होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे केलेलं आहे। अत्याचार तुम्ही सांगा, आम्ही लक्षवेधीमध्ये बीडमध्ये 30 मुलींनी, नववधूंनी आत्महत्या केली, हे मुद्दे मी मांडले होते। तिथे सगळ्या चौकशी बसल्या। जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो त्यावेळी राज्यात कुठे काय घटना घडतात, कुठे जुगार, मटके, अवैध दारू, हे आम्ही त्यांना सांगतो आणि तिथे कारवाई होते। आज पहिल्यांदा नवी मुंबईमध्ये 8 कोटीचा माल आता येणाऱ्या नवीन कमिशनरनी, आम्ही जेव्हा सांगितलं आम्हाला कमिशनर चांगले द्या तुम्ही, कमिशनर दिल्यामुळे 8 कोटीचा माल, कोणाची गाडी, कोणाची चांदीच्या विटा, कोणाचे सोन्याचे दागिने, कोणाची चैन, कोणाची घड्याळं, ह्या सगळ्या चाव्या त्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री आणि आम्ही स्वतः मतदारसंघात असताना दिलेल्या आहेत। उलट देवेंद्रजींनी आता पोलीस नोंद ही झाली पाहिजे
आपण म्हणतो एवढ्या नोंदी झाल्या, एवढे गुन्हे झाले. पूर्वी होत होते का? पूर्वी सुद्धा आम्ही मांडत होतो, आपल्याला माहिती आहे. पूर्वी काही गुन्हे होत होते, पण ते रेकॉर्डवर येत नव्हते. आता रेकॉर्डवर येतात म्हणून आपल्याला त्याचं प्रमाण मोठं वाटतं. धन्यवाद.